हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ध्रुवंकर फॅशन डिझाईन्स. बघा, ह्या पैठणच्या सुंदर अशा ब्लाऊजची आज मी डिझाईन तुम्हाला दाखवणार आहे. तर चला मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, उंची मी 14 घेतलेली आहे. छातीची गडी आपली 11.5 आहे. शोल्डर व मुंडा 5.25 आहे. बघू शकताय तुम्ही. गळा रुंदी 2 किंवा 2.25 घेऊन तुम्ही गळ्याची उंची तुमच्या आवडीप्रमाणे घेऊन बॉक्स तयार करून घ्यायचे. 2.25 गळ्याची रुंदी मी घेतलेली आहे. बघा, 10.5 गळ्याची उंची घेत आहे. घेऊन मी असा बॉक्स तयार करून घेतलेला आहे. बघू शकताय तुम्ही. थोडासा डार्क करते. बघा बघा असं थोडासा सुरुवातीला मी हलकासा वक्र आकार देऊन घेतलेला आहे. नंतर परत एक वक्र करून परत खाली पानगळ्याचा शेप दिलेला आहे. बघू शकताय तुम्ही. बघा किती सुंदर असा आपला आकार दिलेला आहे. बघा, थोडासा डार्क करते, म्हणजे लक्षात येईल किती सुंदर असा आपला आकार आलेला आहे. न्यू काहीतरी हटके आहे. सुंदर असं आपल्या पैठणजलीला, राधा राणी पैठणजलीला आपला आकार मस्त असा वेगळा दिलेला आहे. बघू शकता. जसा आकार दिलेला आहे अगदी तसाच व्यवस्थित मी कटिंग करून घ्यायचा आहे. बघा, जसं आहे मेन फॅब्रिक. व्यवस्थित ठेवून सुया लावून घ्यायच्या व जसा आकार आहे अगदी तसा बरोबर असं मार्जिन, जसा आकार आहे अगदी तसं व्यवस्थित असं मार्जिनमधनं आपल्याला 1/2 इंचाचं मार्जिन पकडत गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. बघा, अगदी व्यवस्थित असं करत गळ्याला आपल्या सगळं आहे तसा स्टिच करून घ्यायचं आहे. बघू शकतोय तुम्ही. जे मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. आपला अस्तर कुठेही कट होणार नाही ह्याची काळजी घेत व्यवस्थित व्यवस्थित कटिंग करून घेतलेलं आहे. बघू शकताय. पाठीच्या भागाकडून सुद्धा व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपले कमरपट्टे तयार होईल. गळ्याच्या व कमरेच्या मध्ये हात घालून कपडा आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे. व्यवस्थित प्रेस करत असं दाबटीप मारून घ्यायची आहे. बघा, व्यवस्थित प्रेस करून असे आपल्याला जशी आहे तशी दाबटीप मारून घ्यायची आहे. गळ्याला पण अगदी व्यवस्थित गळा करून आहे तशी दाबटीप मारून
घ्यायची आहे. बरोबर जसा गळ्याचा आकार आहे अगदी तसाच गळा फिरवत असं व्यवस्थित एकदम काठावरून, कुठेही आपला मेन अस्तर बाहेर दिसणार नाही ह्याची काळजी घेतली. व्यवस्थित गळ्याला दाबटीप टाकून घ्यायचे. बघू शकता तिथं कोण आहे तिथं सुई खाली घालून थोडासा कपडा फिरवून घ्यायचा व एकदम काठावरून अशी दाबटीप मारायची, जेणेकरून आपल्या गळ्याच्या डिझाईनला खूप सुंदर असं फिनिशिंग येईल. बघू शकता मी परत आपली डिझाईन आत गेलेली आहे ती अगदी व्यवस्थित अशी बाहेर काढत आहे. पाठीतल्या टक्स मारून मेन फॅब्रिक अस्तर व्यवस्थित अटॅच करून असं अटॅच करून एक्स्ट्राचा जो मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो कट करून घेतलेला आहे. तो मी व्हिडिओ दाखवलेला नाही, थोडं स्किप करून दाखवलेलं आहे. बघू शकता अशी मी याच्या गळ्यावरती लेस फिरवणार आहे म्हणून असा पॅटर्न मी ड्रॉ करून घेत आहे. बघू शकताय तुम्ही खाली पण असंच दोन पदरी असं बघा असे छानशी अशी टिकमार्क करून घ्यायची, जेणेकरून आपल्याला लेस फिरवायला सोपे जाईल. बघू शकता गळ्याचा मध्य सेंटर करून आहे तसं इकडं ड्रॉ करून घ्यायचं आहे. बघू शकता अगदी व्यवस्थित असं ह्याच्यावरून लेस फिरवून घ्यायची. लेस ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस लावू शकता. मी इथं जांभळ्या कलरची व रेड कलरची दोन्ही प्रकारच्या लेस यूज करणार आहे. बघू शकता अगोदर खालच्या साईडने अशी व्यवस्थित लेस लावून घ्यायची आहे. लेस ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता. लेसचा कलर नाही लेस लावली तरीसुद्धा खूप सुंदर दिसते. बघा जसा आपण गळाला आकार दिलेला आहे अगदी तसाच व्यवस्थित असा गळ्याच्या आकारावरून अशी व्यवस्थित अशी लेस फिरवून घ्यायची. बघा जिथं कोपरा आहे तिथं अगदी व्यवस्थित अशी थोडीशी लेस फोल्ड करायची. जसा आकार दिला आहे अगदी तशीच त्याच्यावरून लेस लावून घ्यायची. बघा इथंपर्यंत मी थोडीशी लेस अशी कट करून घेतलेली आहे. किती सुंदर अशी आपली लेस दिसत आहे. बघा दुसरी लेस ही तशीच मी जो आकार देऊन घेतलेला आहे त्याच्यावर अगदी सुंदर अशी लेस देऊन घेणार आहे. बघा आपली खूप सुंदर अशी डिझाईन तयार होणार आहे. बघू शकता डिझाईन केल्यानंतर ब्लाऊजला खूप सुंदर असं आपलं लुक येणार आहे. बघू शकता इथं कोपरा आहे, थोडीशी लेस फोल्ड करून घ्यायची आहे. इथे थोडीशी अशी लेस कट करून घ्यायची आहे. बघा ही लेस रेड कलरची लेस घेतलेली आहे. ही बरोबर अगदी काठावरून अशी मी लेस लावणार आहे. बघू शकता जशी आहे तशी इथं कोपरा आपला आलेला आहे
इथं थोडीशी लेस फोल्ड करून घ्यायची आहे कोपऱ्यात अगदी व्यवस्थित अशी, म्हणजे जे काय होईल जसा आपला गळ्याचा आकार आहे ना अगदी तशीच त्या प्रकारे दुसरी आपली लेस फिरवली जाईल. बघू शकताय तुम्ही. अगदी व्यवस्थित अशी आपली जसा आकार दिलेला आहे एकदा तसाच आपला व्यवस्थित लेस लावून घ्यायची आहे. बघा एवढं मार्जिन आपलं सफिशियंट आहे किंवा आपलं मार्जिन शिलाईत तेवढं जाणार आहे म्हणून मी तेवढं मार्जिन सोडून लेस लावलेली आहे, जेणेकरून आपल्याला फिटिंगमध्ये ती लेस यायला नको म्हणून तेवढे घेतलेले आहे. बघू शकताय तुम्ही किती सुंदर असं आपल्या ह्या ब्लाऊजला लुक आलेला आहे. बघा थोडीशी लेस फोल्ड केलेली आहे, काठावरून अशी लेस लावून घेतलेली आहे. अगदी व्यवस्थित जसं आहे तसा गळा लेस लावलेला. इथून खाली मी लावणार नाही आहे, थोडासा खालचा भाग मी गळ्याचा ओपनच ठेवलेला आहे. बघू शकता तिथं लेस लावल्याने अशी वरच्या साईडला थोडीशी मी फिरवून घेतलेली आहे. तुम्ही हवे असेल तर तिथं लावू शकता, पण मी लावणार नाही कारण भरपूर लेस जास्त दिसायला अगदी व्यवस्थित दिसणार नाही ते, म्हणून मी तसं थोडंसं ठेवलेलं आहे ओपन भाग. तुम्हाला आवडत असेल तर लावा, कारण भरपूर जास्त लेस ब्रॉड होईल ना, म्हणून मी तसं ठेवलेलं आहे. बघू शकताय किती सुंदर अशी आपली लेस तयार झाली. ह्याच्यावरून तुम्ही डबल टिप टाकून घ्यायची. बघा किती सुंदर असं आपलं ब्लाऊजला लुक आलेला आहे. ह्या डिझाईनमुळे जे धागे दोरे आहेत ते अगदी व्यवस्थित असे कट करून घ्यायचे. इथे मी 3 बटन्स पिंक कलरचे लावलेले आहेत. बघू शकताय तुम्ही तसेच पिंक कलरचे बटन लावून घ्यायचे. अगदी डिझाईन छान दिसत आहे. बघू शकता न्यू ट्रेंडिंग अशी आपल्या ब्लाऊजची डिझाईन आहे. बघा अगदी व्यवस्थित मी बटन 2-3 प्रकारे लावून दाखवत आहे. किती सुंदर असा आपला लुक आलेला आहे. अगदी मी जवळून तुम्हाला ब्लाऊजची डिझाईन दाखवलेली आहे. सध्या ही डिझाईन खूप ट्रेंडिंग आहे. डिझाईनचा खूप ट्रेंड चालू आहे. अगदी दिसायला खूप सुंदर दिसून ह्या डिझाईनमुळे पैठणीला खूप सुंदर असा लुक येणार आहे. माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जे कोणी आपल्या चॅनल नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच.